राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकरी जे आहेत ते संतप्त झाले आहेत, आक्रमक झाले आहेत। आपल्यासोबत हिंगोलीतील हे सगळे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरून जे वक्तव्य केलं, बँकांमध्ये पैसे भरा असं ते म्हणाले आहेत, कसं बघता या सगळ्या वक्तव्याकडे? नाही, मुळातच या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी घोषणा केली होती। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्या ठिकाणी माफ करू। घोषणा झाली, सरकार सत्तेमध्ये आलं। सत्तेमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यांच्या जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या करू शकत नाही। 4 दिवसापूर्वी सांगितलं की शेतकऱ्यांनी आता पैसे भरले पाहिजेत। अरे पण शेतकऱ्यांकडे पैसे असले तर शेतकऱ्यांनी पैसे भरले असते ना। दुसरा विषय, त्यालाच समर्थन यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व तसे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी त्यांना समर्थन दिलं की अजितदादा जे बोलले ते बरोबर आहेत। पण अजितदादा बोलले ते बरोबर ठीक आहे, पण महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर जीव जाईल अशी परिस्थिती या निर्माण झालेली आहे। या सरकारला काही देणं घेणं उरलं नाही। सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिली जात नाही। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। इथली जनता यांना माफ करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील व यांना यांची जागा दाखवून देतील। नक्कीच शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत ते संतप्त आहेत। आपल्यासोबत आणखी देखील शेतकरी आहेत। हिंगोली हा आपला जिल्हा हळदीचा जिल्हा आहे। हळदीला यंदा दर कसे आहेत, सोयाबीन कसं झालं होतं आणि आता शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागणार आहे। मुळात तर या शासनाचं धोरण चुकीचं आहे। कारण की पहिले मुळात म्हणजे आम्ही रोही रानडुकर हरणं यांच्यापासून त्रस्त होऊन कसं तरी 2-2, 3-3 पोते सोयाबीन, जमतम 3 पोते सोयाबीन, आणि सोयाबीनला यांनी इलेक्शनच्या वेळेस यांनी 6,000 रुपये भाव मंजूर केला होता। आता सोयाबीनला सध्या 3800 रुपये, 4,000च्या वर सोयाबीन गेलंच नाही। 3800 रुपये भाव यांनी 6,000 रुपये जाहीर केला होता। 6,000 तर सोडून द्या, पण 3800 रुपयानं 3 क्विंटल सोयाबीन, एकरी 3 क्विंटल खर्च त्याचा 15,000 ते 16,000 रुपये क्विंटल म्हणजे एकरी खर्च आला। 3 क्विंटल सोयाबीन झालं। मग आता म्हणतात की तुम्ही कर्ज भरा। आता यांनी सांगावं की शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं कसं? आमच्याकडे तर पैसे तर नाहीत, आमच्याकडे पैसे तर नाहीत, पण शेतकरी आता मला सांगा यांनी की या 3 पोत्यावर याचा खर्च सुद्धा फिटला नाही आमचा। खर्च सुद्धा फिटला नाही। उदरनिर्वाहाची हे तर समजा समोर तो प्रश्न तर शेतकरी समोर राहिला, पण हे कर्ज याच्यातून मला कर्ज फेडायचं कसं? वैयक्तिक तुमच्याकडे किती पीक कर्ज आहे, शेती किती कर्ज आहे आणि शेती किती आहे? वैयक्तिक माझ्याकडे शेती 1 हेक्टर 9 आर आणि माझ्याकडे वैयक्तिक कर्ज 2 लाख, आणि मला सोयाबीन 1 हेक्टर मध्ये सोयाबीन झाली मला 4 पोते। 4 पोत्यातून 3800 रुपयाने मी सोयाबीन विकली। आता शक्य आहे तुम्हाला पीक कर्ज भरणं आणि सरकारचं ऐकणं? शक्यच नाही। सरकारने जर समजा सक्ती केली, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। गंभीर अशी या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। 4 पोत्यांवरती मी कसं पीक कर्ज भरणार, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत। दादा, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही पाहिले का ते काय म्हणाले आणि काय सगळं याच्याकडे कसं बघता? नाही, मुळातच काय झालेलं आहे, महायुती सरकारनं महाविकास आघाडीची जिरवायसाठी जे काही यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, मग यांनी करायला पाहिजे ना। आणि आज लगेचच म्हणतात की आमच्याच्यानं कर्ज भरणं होत नाही। अरे आमचं असं म्हणणं आहे, शक्तीपीठ महामार्गासारखे जे काही 2-4 प्रकल्प आहेत ते बंद करा ना, आणि आमची 30-35 हजार 34,000 कोटीची काळजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। आज तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आमच्या धानाला भाव नाही, आमच्या कांद्यावर निर्यात बंदी आहे। मग तुम्ही शेतकऱ्यांचं जगणं मान्य करणार आहेत का? तुम्हाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिजे? किती शेतकऱ्यांना तुम्ही आज वाऱ्यावर सोडून किती शेतकऱ्यांच्या मुलांना अनाथ करणार आहेत? आज दर दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतायत केवळ आणि केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। किती खासदारांनी आत्महत्या केल्या म्हणून तुम्ही त्यांची 24% पगार वाढ केली। आज 1 लाखाला 24,000 रुपये त्या खासदारांचे तुम्ही वाढवले। आज तुम्हाला मागताय कोण? त्या लोक पैसे मागत नाहीत, ते लोक दरवाढ मागत नाहीत आणि तुम्ही त्यांची दरवाढ करता। आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितलीच नव्हती, हे तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। मग तुम्ही दिलेल्या शब्दांना पाठ फिरवता का? तुम्ही दिलेला शब्द पाळत नाहीत का? तुम्हाला जरी वाटत असेल तुम्ही बहुमतानं सत्तेत आहात आणि आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, असंच गर्व रावणाला सुद्धा आलं होतं, कारण त्याची सोन्याची लंका होती। पण या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं की रावणाची सोन्याची लंका पण राहिली नाही, ती पण बुडाली। तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे।
तुमची जिरवायला आम्हाला वेळ लागत नाही. तुम्ही जर आज सक्ती करत असाल, बँकांना जर आमच्या घरावर पाठवत असाल, तर आमच्याकडे किडन्या आणि लिव्हर आणि आमचे डोळे विकल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. ते तुम्ही खरेदी करा आणि आमचं कर्ज भरा. तसं आम्ही कर्ज भरणार नाही, कारण तुम्ही शब्द दिला होता. तात्काळ तुम्ही जे काही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की 90 दिवसात आम्ही जे काही आमचा जाहीरनामा पूर्ण करू. तुम्हाला नैतिकता असेल आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्हाला जर जनाची नाही मनाची जर वाटत असेल, तर तुम्ही शब्द पाळला पाहिजे. आणि या भागातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे. कारण तो आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे, मरणाच्या दारात आहे. त्याच्या मालाला भाव नाही. आज त्याच्या मुलाचं लग्न होत नाही. त्याचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. का तर जे काही आमचं पिकतंय ते बाजारामध्ये विकल्या जात नाही, आणि विकल्या जातं तर त्याला भाव नाही. आज आमचं सोयाबीन 3800 रुपये 3500 रुपये दराने विकल्या जातं, आणि 1 क्विंटल सोयाबीन काढण्यासाठी आम्हाला 7,000-7,500 रुपये खर्च येतोय. मग आम्ही तो खर्च आमचा निघत नाही, आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कर्ज भरायला होता. अरे तुम्ही व्यापाऱ्यांचं कर्ज, उद्योगपत्यांचं कर्ज, राईट ऑफच्या नावाखाली तुम्ही त्यांचं हजारो कोटीचं कर्ज माफ करता. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचं, जो अन्नदाता आहे, जो पूर्ण भारताला अन्न पुरवतोय, त्याचं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला देणं लागतं त्यावेळेस तुम्ही पाठ फिरवता. हे कुठलं तुमचं राजकारण आहे? आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्ही जो शब्द दिलेला तुमच्याला पाळणं होत नसेल, तर तुम्ही राजीनामे द्या, सत्ता सोडा. आमचं कर्ज जो कोणी माफ करेल आम्ही त्यांना पुन्हा सत्तेवर आणू, एवढं आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतोय. नक्कीच आपण पाहिलं तर अत्यंत संतप्त भावना जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या आहेत. आपल्यासोबत आणखी देखील एक शेतकरी आहे या भागातला. दादा, तुम्हाला किती पीक कर्ज आहे? आणि अजित पवार म्हणले, तुम्ही ऐकले का? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, कर्जमाफी करा पाहिजे. 4 वर्ष झाले माझ्यावर कर्ज, अजून फेडणं आहे. खाणंच खायच भेटे ना काही, खेळाव कुठून? 300 रुपये मजुरीने काम करायला. नक्कीच आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप असल्याची भावना आहे, आणि सरकारने जी आहे ती कर्जमाफी करावी अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.